अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील रमाई आवास योजनेच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील लाभार्थ्यांना रमाई आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील अनुदान मिळण्याची प्रतीक्षा आता संपली आहे। अमरावतीच्या आमदार सुलभाताई संजय खोडके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने आता अमरावती महापालिका क्षेत्रात रमाई आवास योजनेच्या कामांना गती देण्यासाठी शासनाकडून 28.84 कोटीचा निधी वितरित करण्यात आला आहे। त्यामुळे गेल्या 6 महिन्यांपासून शहरी भागात अर्धवटरित्या रखडलेल्या रमाई आवास योजनेच्या कामांना गती मिळणार असल्याने लाभार्थ्यांच्या हक्काच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार आहे। याबद्दल आमदार सुलभाताई संजय खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री नामदार अजितदादा पवार यांचे आभार मानित त्यांचं अभिनंदन केलंय। अमरावती महानगरपालिकेने वर्ष 2025 मध्ये रमाई आवास योजनेअंतर्गत 2000 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट ठेवून यादीला मंजुरी दिली होती। याकरिता साधारणतः 50 कोटींची आवश्यकता असल्याने अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके यांनी सुरुवातीलाच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री नामदार अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा करीत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली। अशातच गेल्या मार्च 2025चा अर्थसंकल्प मांडत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री नामदार अजितदादा पवार यांनी रमाई आवास योजनेकरिता अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद केली। तसेच रमाई आवास योजनेच्या कामासाठी अमरावती महापालिकेला टप्प्याटप्प्याने निधी मिळणार असल्याने त्यापैकी एप्रिल 2025 मध्ये पहिल्या हप्त्यात अमरावती महानगरपालिकेला रमाई आवास योजनेकरिता 21.16 कोटींचा निधी वितरित करण्यात आला। सदर निधीतून लाभार्थ्यांच्या खात्यात RTGS प्रणालीद्वारे योजनेचा प्रथम हप्ता जमा होताच शहरात रमाई आवास योजनेच्या कामांना गती मिळाली। अमरावती शहरातील लाभार्थ्यांना प्रथम टप्प्यात 21.16 कोटींचं वाटप झाल्यानंतर ज्यांचे योजनेच्या निकषाप्रमाणे सज्ज लेंटरपर्यंत बांधकाम झाले आहेत अशा 806 लाभार्थ्यांचे रमाई आवास योजनेची कामे प्रगतीपथावर असताना लाभार्थ्यांना आता दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची प्रतीक्षा होती। या संदर्भात आमदार सुलभाताई खोडके यांनी अमरावती महानगरपालिका आयुक्तांशी चर्चा करून या संदर्भात उर्वरित निधी प्राप्त होण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची सूचना केली। महापालिकेकडून तसा प्रस्ताव पाठविण्यात आल्यानंतर आमदार सुलभाताई खोडके यांनी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करून राज्याच्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार अमरावती महानगरपालिकेसाठी रमाई आवास योजनेचा उर्वरित 28.84 कोटींचा निधी लवकरात लवकर वितरित करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे। दरम्यान या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांना सुद्धा अवगत करण्यात आल्याने त्यांनी आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांना रमाई आवास योजनेचा निधी वितरित करण्यासंदर्भात निर्देशित केले। त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांनी कालच 6 जानेवारी 2026 रोजी अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील रमाई आवास योजनेसाठी 28.84 कोटींचा निधी वितरित केला आहे। सदर निधीतून रमाई आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र ठरलेल्या 806 लाभार्थ्यांच्या खात्यात RTGS प्रणालीद्वारे अनुदान जमा करण्यात येते। त्यामुळे गेल्या 6 महिन्यांपासून शहरी भागात अर्धवटरित्या रखडलेल्या रमाई आवास योजनेच्या कामांना गती मिळणार असल्याने लाभार्थ्यांच्या हक्काच्या घरकुलाचं स्वप्न पूर्ण होणार आहे। याबद्दल आमदार सुलभाताई संजय खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री नामदार अजितदादा पवार यांचे आभार मानित त्यांचं अभिनंदन केलंय। ब्युरो रिपोर्ट RCN न्यूज।